नाशिकच्या निफाड तालुक्यातील नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर या ठिकाणी सकल हिंदू समाज जो आक्रमक झाला आणि रस्ता रोको आंदोलन केलं होता। तर आपल्या सोबत बोलण्यासाठी नाशिकचे आमदार देवयानीताई फरंदे आहेत। मला सांगा ताई, या ठिकाणी जो रस्ता रोको आंदोलन केला, अगोदर ठिय्या आंदोलन केलेलं होतं, तर काय कारण आहे? नांदूर माधमेश्वर गावामध्ये 6,500 हिंदूंची संख्या आहे, 150 फक्त मुस्लिम समाजाची संख्या आहे आणि त्यांना 12 गुंठे जागा ग्रामपंचायतीने दिलेली असताना त्यांनी 55 गुंठे अधिकची जागा कब्रस्तानसाठी मागितली होती। त्याला ग्रामपंचायतीने 2018 मध्ये विरोध दर्शवत तसा ठराव देखील केला होता। परंतु मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी खोटी कागदपत्र करून ग्रामपंचायतीचा ना हरकतीचा दाखला आहे 55 गुंठे कब्रस्तानच्या जागेसाठी असं प्रशासनाला भासवत खोटी कागदपत्र दाखवत त्यांनी त्यांच्या बाजूने निर्णय करून घेतला। त्याच्या विरोधामध्ये ग्रामपंचायतीने 25 सप्टेंबर 2025 ला शासनाकडे अपील देखील दाखल केलेलं आहे। हे अपील दाखल केलेलं असताना इकडच्या तहसीलदारांनी आणि भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी शासनाचा जो आदेश होता की त्याच्यावरती ग्रामपंचायतीचं 55 गुंठेवरती नाव लावावं, त्याच्याऐवजी त्यांनी जामा मशिदीचं नाव लावलेलं होतं आणि ह्याच्या विरोधामध्ये आज सगळे ग्रामाचे या नांदूर माधमेश्वर गावाचे लोक खूप आक्रमक झालेले होते आणि त्यामुळे आम्ही पहिली मागणी होती की हे जामा मशिदीचं नाव काढून ग्रामपंचायतीचं नाव लावावं। ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करतो असं प्रांतांनी आश्वासन दिलेलं आहे आणि महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच याचं अपील घेऊन त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्यात येईल। जर ह्याच्यामध्ये खोटी कागदपत्र जर कुठल्या समाजाच्या लोकांनी जर दाखल केलेली असतील तर त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील आणि प्रशासनाचे जर कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावरती देखील कारवाई एकंदरीत कारवाईचा आश्वासन दिल्यानंतर हे रस्ता आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। उमेश पारेख, मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।